ही दृश्य पाहतोय शिवतीर्थ निवासस्थानाबाहेरची दृश्य आहेत। 10च्या सुमारास राज ठाकरे हे मोर्चासाठी रवाना होतील। विषय असा आहे की हा लोकशाहीचा आणि संविधानाचा गजर आणि जागर असणारा मोर्चा आहे। खऱ्या मतदारांच्या सन्मानाचा मोर्चा आहे। खोट्या मतदारांना सावधानतेचा इशारा देणारा मोर्चा आहे। आणि मला असं वाटते की या मोर्चामध्ये केवळ विरोधी पक्ष नाही तर सत्ताधारी पक्षाची जी लोक आहेत त्यांनी सहभागी होण्याची आवश्यकता आहे। कारण त्यांना वाटत नाही का की याद्या निकोप असल्या पाहिजेत, निर्दोष असल्या पाहिजेत, स्वच्छ झाल्या पाहिजेत आणि स्वच्छ वातावरणामध्ये निवडणुका पार पडल्या पाहिजेत। आणि आमची तीच भूमिका आहे। आमची कुठची भूमिका काय आहे की याद्यांमध्ये असणारा घोळ जो आम्ही निदर्शनास आणून दिलेला आहे तो घोळ क्लिअर करा, स्वच्छ करा, याद्या स्वच्छ करा आणि निवडणूक घ्या। आमची काय त्याला नाकार नाहीच आहे। नाही ह्याचा अर्थ आम्ही निवडणूक आयोगावरती मोर्चा काढतोय, निवडणूक आयोगाला प्रश्न विचारतोय। खरं सत्ताधारी पक्षाच्या लोकांनी याच्यावरती आमच्या सोबत असलं पाहिजे। सत्ता आज असते उद्या नसते हेच आरोप पूर्वी काँग्रेसचं सरकार असताना आम्ही लोक करत होतो। तेच आरोप आता आम्ही परत करतोय। आता ते सत्तेवर गेले तर त्या लोकांना ते आरोप खोटे वाटते। नाही हरकत नाही, पाऊस जरी असला तरी लोकांनी आता ठाम निर्णय केलेला आहे की मोर्चात सहभागी व्हायचं आहे। राजसाहेब तर आता ट्रेननीच निघणार आहेत आणि आम्ही तर सगळे निघालेलो। मला असं वाटतं की मला असं वाटतं की आता नेमकं कोण येणार ते मला पण कल्पना नाही, पण आमच्यासोबत काँग्रेस सहित सगळी लोक आहेत। हा निश्चितपणे बऱ्याच महिन्यांनी वर्षांनी राज ठाकरे साहेब मागे कल्याण डोंबिवलीवरून येतात, त्यांनी प्रवास केला होता आणि आज ट्रेननी प्रवास करणार आहेत। खरंच चांगली गोष्ट आहे आणि त्याच्यामुळे लोकांमध्ये पण आणि कार्यकर्त्यांमध्ये आमचा उत्साह प्रचंड आहे आणि त्याच्यामुळे आता आम्ही प्रवासाला निघणारच आहोत। भाजपकडनं मूक आंदोलन केलं जात आहे। याच दरम्यान अमित साटम आणि लोढा हे मी सन्मान्य रवींद्र चव्हाण, सन्मान्य लोढा साहेब, सन्मान्य अमितजी साटम आणि इतर सर्व मंडळींना किंबहुना राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना का तुम्ही मुक्का मोर्चा करा, आमच्या सोबत येऊन करा। आम्ही बोलका मोर्चा करू, तुम्ही मुक्का मोर्चा करा, आम्ही तुमचं स्वागत करू। विषय एकच आहे, निकोप निवडणुका व्हाव्यात, त्याच्यामुळे काय विषय तर मतदार याद्यांमध्ये दुरुस्त करण्याची मागणी असल्याचं बाळा नांदगावकर यांनी म्हटलंय।